आणि मी शाळेत असताना बरोबर ऐकायले का, हो. मी शाळेत असताना खूप वेळेस इकडे आलोय 6 डिसेंबरला गावावरून नाही का, खूप वेळेस म्हणजे गावचे बरेच मुलं मी माझे मित्र दरवेळेस इकडे यायचे, म्हणजे दरवर्षी म्हणलं तरी हरकत नाही. 10वीपर्यंत असताना 10वीच्या नंतर कामधंदे हे ते, मग लग्न, मग तुम्ही धावपळ आयुष्य, म्हणजे भेटलं नाही. पण त्याच्या आधी मी बरेच वेळेस आलो होतो आणि आता तुम्हाला घेऊन आलो की बाबा तुम्ही पण पाहायला मिळेल. तेव्हा हे सगळं नव्हतं, हे स्तंभांचं पण काम त्या टायमाला नव्हतं, म्हणजे मे बी चालू असेल त्या टायमाला, पण हे जे आहे हे समुद्रामध्ये जे बनवलेलं आहे हे तर नव्हतं. हे पूर्ण अशी चौपाटीच होती इकडची आणि अख्खा रात्र आम्ही जागायचो नाही का इकडं, अख्खा रात्र जागायचो. 6 डिसेंबरच्या दिवशी पूर्ण अख्खा रात्र जागून मग 2-3 दिवस आपले पाहुणे रावणे यांच्याकडे जायचं. पप्पा होते त्या टायमाला, असं म्हणजे असं केलेलं आहे. ओके, तर तुमची भवनी आहे आणि कंटिन्यू. हां झालंय माझं. हां गाणं बोलणार आहे. हां बोल. ते तळाबद्दलच आहे. हां बोल ना. 14 तळ्याचे पाणी नवशक्ती मानवता आणि या शक्ती मागे स्फूर्ती भीमकाय देई स्फूर्ती जणू ख्यास ददली वाणी 14 तळ्याचे पाणी. गुड व्हेरी गुड बॉय. यांचं म्हणणं असं आहे की 14 तळ्याला पण जावं लागतं. जाऊ नक्की नेक्स्ट टाइम नक्की 14 तळ्याला पण जाऊ. महाडला जाऊ नक्की, महाडला पण जाऊ आपण. ठीक आहे, ओके. आणि इकडं वर्ली सीपीएस आहे, वर्ली सीपीएस. याच्यावरून मी जेव्हा मुंबईत राहायला होतो वर्ली सीपीएस पण म्हणजे गेलेलो आहे मी गाडी घेऊन स्वतः ऑन ड्राईव्ह. आणि बाकी काय मुंबईत आहे, ऊंची बढ़ रही है. बाकी इकडं अशोक स्तंभांचं काम पूर्ण झालं, खूप सुंदर मजा आली. मजा आली का? थोडंसं ऊन आहे, बेजार व्हायला, पण चिमे मजा आली का? हाऊस द जोश. गुड. ओके देन बाय.